पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगुल वाजले आणि अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे। आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध इतर सर्व पक्ष असं वातावरण आहे। देवदत्त निकम आपल्या समेत आहेत। साहेब, तुम्ही आता अर्ज दाखल केलेत, एक वेगळी अनोखी युती आंबेगावमध्ये होते, तर कशी असेल ती युती? आता आंबेगावमध्ये इथं विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर ज्या पद्धतीनं जनतेचा कौल आता विद्यमान आमदार जे निवडून आलेले त्यांच्या विरोधामध्ये गेलेला होता आणि त्यामुळं जनतेच्या मनामध्ये एक मोठ्या प्रकारची तीव्र भावना आहे की यावेळी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये देखील आपण सर्वांनी एकत्रितरित्या येऊन त्या ठिकाणी पंचायत समिती ही आमदारांच्या ताब्यात न राहता तालुक्यातील सर्व जनतेची जे मत आहे की जे उमेदवार आहेत सर्व पक्षांचे त्यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न करावा। अशा प्रकारे आम्ही ज्यांना ज्यांना शक्य होईल अशांना सर्व एकत्र आणण्याचा प्रयत्न केला। शक्य आहे का? शक्य आहे का? आता फॉर्म आम्ही भरलेले आहेत, आमची चर्चा झालेली आहेत, त्याप्रमाणे होईल। तुमच्यावर तुमच्याच पक्षातील काही इच्छुक उमेदवारांनी आरोप केले, तुम्ही हुकुमशाही करता पक्षात, त्यांना काय मत आहे तुमचं? आता ज्यांना ज्यांना लढायचं होतं त्या उमेदवारांशी चर्चा विचारविनिमय करून मित्र पक्षांना जागा वाटपामध्ये याला ही जागा जाईल त्याला ती जागा जाईल आणि कोणाला एखाद्या जागा वाटणीच्या याच्यामध्ये ती जागा मिळाली नसेल तर साहजिक आहे त्यांना वाटणं, परंतु सर्वांना बरोबर घेऊन चालायचं म्हटल्यानंतर त्याच्यात कमी अधिक प्रमाणामध्ये ते होतं। अरुण गिरे तुमचे जुने सहकारी, ते आता तुम्ही सोबत घेतले तुमच्या आघाडीमध्ये आणि जारकरवाडी पारगाव जिल्हा परिषद गटामध्ये ते उमेदवार आहेत, तर ती लढत कशी होईल? 100% तिथं जे आम्ही उमेदवार उभे केले आहेत ते तीनही उमेदवार त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडून आल्याशिवाय राहणार नाही। तर तुमच्या गटामध्ये जोर लावला आहे तुमच्या विरोधकांनी, तुमचा गट ताब्यात घ्यायचा, त्याच्यासाठी त्यांचा व्यूहरचना चालू आहे, तर त्या व्यूहरचनेला तुम्ही कशा पद्धतीने प्रतिकार करणार आहात? आता शेवटी असे आहेत त्यांच्याकडे पैसा अडका सगळं आहे, परंतु आमचं एकच आहे, आम्ही लोकांकरता त्या ठिकाणी लढत आहोत। लोकांना देखील माहिती आहे का शेतकऱ्यांच्या निगडीत जे काही विषय होते की आवाज उठवल्यानंतर त्यांना वाकावं त्या ठिकाणी लागतं, त्यामुळे सत्ताधाऱ्याच्या तालुक्यामध्ये विरोधामध्ये विरोधकांना जिवंत ठेवणं हे जनतेने ठरवलेलं आहे की आम्ही त्या ठिकाणी लढत आहोत। बिबट्याचा प्रश्न असेल, कारखान्याच्या FRPचा विषय असेल, सभासदाचा विषय असेल, आज लोकांना घरपोच फॉर्म त्या ठिकाणी गेले, हे केवळ आम्ही जनतेचा आवाज त्या ठिकाणी उठवते म्हणून जनता आमच्या सोबत राहील हा आम्हाला विश्वास। याच मुद्द्यांवर तुम्ही प्रचार करणार आहात का? हां, ही निवडणूक स्थानिक पातळीवरची आहे, ही काय राज्यामध्ये सरकार आणून राज्याचे प्रश्न किंवा देशाचे प्रश्न हे नाहीत आणि आज त्यांच्या समवेत आज कोण काय म्हणल मंचर नगरपंचायतला ते त्यांच्यासोबत होते, त्यांचा त्यांनी भुगा केला, आज ते स्वतंत्र लढत आहेत तालुक्यामध्ये। मागच्या वेळेस तुम्ही प्रीती थोरातांच्या विरोधात प्रचार केला होता आणि आता त्याच प्रीती थोरात तुमच्या उमेदवार आहेत, मतदारांना सांगायला काही कसरत नाही होणार? मतदारांना आम्ही एकच सांगितलं, मी काल देखील जाहीर माफी मतदारांची मागितली की 2017मध्ये ज्यांच्यासाठी मतं आम्ही मागितली तुम्ही दिली, त्यांना चांगल्या मताधिक्याने निवडून दिलं आणि त्यांना आता एकच मी सगळ्यांना अपील केलं आहे की ज्यांना आपण निवडून दिलं त्यांचा एक फोटो तुमच्या सुखदुःखातल्या कार्यक्रमात गावच्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी दाखवा, जो दाखवील त्याला रोख 1000 रुपयाचं बक्षीस आम्ही डिक्लेअर केलं आहे का पूर्णपणे ज्या विश्वासाने त्यांना जिल्हा परिषद सदस्यांना काम करण्याची संधी कळम चांडोली गटामध्ये दिली होती त्यांनी कुठल्याही प्रकारे लोकांमध्ये आले नाहीत, गेले नाहीत आणि कामं देखील केलेली नाहीत। तुमचे दुसरे सहकारी टाकळे ह्याची कवठे MI गटातून लढत आहेत, दामोगोडे ते घड्याळाच्या चिन्हावर लढत आहेत, तर तिथे तुमची भूमिका कशी असणार आहे? तिथं आता त्यांना उमेदवारी देण्याचं आम्ही निश्चित केलं होतं। तिथे 2-3 जे इच्छुक होते त्यांनी दामोगोडेंनी सांगितलं की डॉक्टर सुभाष पोकळे आणि माझा त्या ठिकाणी समेट झाला पाहिजे। त्या दोघांच्या देखील अगोदर मीटिंग झाल्या, माझ्या समवेत देखील त्यांची मीटिंग देखील झाली, परंतु त्यांनी कुठलीही सूचना न देता त्या ठिकाणी घड्याळाच्या निशाणीवरती लढायचा त्यांनी निर्णय त्या ठिकाणी घेतला। सांगितलं होतं की तुतारीचेच उमेदवार आहेत पण त्यांना घड्याळाचं चिन्ह दिलं गेलंय, तर याबाबत तुमच्याशी जिल्हा अध्यक्ष म्हणून काही जिल्हा अध्यक्ष म्हणून काही तुमच्याशी बोलणं झालं होतं? आमचं आता तुमच्या माहितीकरता सांगतो की माझ्या विधानसभेला जे तुतारीचे मोमेंटो मोठ्याल्या प्रतिकृती आणल्या होत्या त्यासुद्धा घरी नेऊन त्यांनी ठेवलेल्या आहेत।
तिकडं का त्यांना तुतारीची उमेदवारी जिल्हा परिषदेची त्यांनी मला सांगितलं होतं की मी AB फॉर्म त्या ठिकाणी सकाळी न्यायला येतो आणि सकाळी त्यांचा मला फोन त्या ठिकाणी आला का मला गाड्याचं तिकीट मिळाले. म्हणलं तुम्हाला शुभेच्छा, आम्ही त्यांच्या समवेत जाणार नाही. मग आता तुमची तिकडे भूमिका काय असणार आहे? आता तिथं काय? भाजप पण आहे, धनुष्यबाण पण आहे, तुमच्या आघाडीचा भाग आहे का तो जिल्हा परिषद आम्ही असं आहे की आम्ही आमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जे आंबेगावमध्ये जे आमच्यासोबत आहेत, शिरूरमध्ये जे आमच्यासोबत त्या ठिकाणी आहेत त्यांचा आम्ही प्रचार करणार. यशाची खात्री कितपत आहे? यशासाठी लढतोय आम्ही, हा विश्वास आहे आमच्यामध्ये ठाम. हे देवदत्त निकम होते, त्यांनी यशाची खात्री वर्तवलेली आहे. पाहूया जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारामध्ये अजून काय काय मुद्दे येत आहेत आणि वातावरण कसं तापत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेसह संदीप खळे, घोडेगाव. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.